शहरातल्या रोजच्या धावपळीत आणि दगदगीत मी अडकले ना, की मला माझ्या सोलो भूतान ट्रिपची फार आठवण येते. की कसा एक शांत देश हिमालयाच्या दरीत वसला आहे आणि या देशाला कसलाही मोह नाही, कसली स्पर्धा नाही आणि इथल्या लोकांना श्रीमंत व्हायची गरजही भासत नाही. इथे GDP पैशात नव्हे तर नॅशनल हॅपीनेसवर मोजला जातो. भूतानच्या पहिल्याच दिवशी माझ्या फोनची बॅटरी संपली आणि आश्चर्य म्हणजे मला त्या गोष्टीचा त्रासही झाला नाही. कारण मी ज्या गोष्टी शोधत होते ना, त्या स्क्रीनवर नव्हत्याच. खऱ्या अर्थाने प्रवास कसा केला पाहिजे हे मला भूतानने शिकवलं. माझा भूतानचा प्रवास हा बागडोगरा एअरपोर्टवरून बाय रोड सुरू झाला. वळणावळणाचे रस्ते, सुंदर पर्वतरांगा आणि खाली उतरलेले ते ढग. जसजसं हिमालयाच्या घाटात मी शिरत गेले तसतसं मनातला गोंगाट शांत होत गेला. मी भूतानच्या पारो, थिम्पू आणि पुनाका या सिटीजना व्हिजिट केलं. इथे गेल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की इथे ट्रॅफिक आणि हॉर्न तर नव्हतेच, पण इकडची लोकं फार वेलकमिंग होती. इथे सर्वजण हसत खेळत बोलत होते. इकडचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एअरपोर्ट, हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि सामान्य लोकांची घरं ही सर्व एकाच डिझाईननी आणि एकाच आर्किटेक्चर स्टाईलनी बनवलेली आहेत. एवढंच काय, आपलं ताज हॉटेल हे सुद्धा भूतानच्या आर्किटेक्चर स्टाईलनी आणि डिझाईननी बनवलेलं आहे. याच्यावरून कळतं की तिथे कुठलाही भेदभाव नाही, तिथे फक्त युनिटी आहे. नद्या तर इतक्या सुंदर आणि स्वच्छ होत्या की मला त्या नदीत आकाशाचं प्रतिबिंबही दिसलं. हवा तर इतकी ताजी आणि फ्रेश होती की मला नेचरबरोबर अगदी कनेक्ट झाल्यासारखं वाटलं. तुम्हाला माहिती आहे का, भूतानमध्ये जगातलं सर्वात मोठं हायड्रो पॉवर प्लांट आहे आणि आपल्या इंडियाला लागणारं हॉस्पिटलमधलं ऑक्सिजन आपण भूतानमधूनच खरेदी करतो. भूतानची संस्कृती ही फार प्राचीन आहे. हे लोक बुद्धिझमना फॉलो करतात. मी बऱ्याच मॉनिस्ट्रीजना व्हिजिट केलं आणि मॉन्क्सना सुद्धा भेटले. तेव्हा मला कळलं की हे लोक विचाराने मॉडर्न आहेत, पण त्यांनी आपली संस्कृती आणि व्हॅल्यूज जपून ठेवल्या आहेत.